नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट लागलेला आहे आणि विसर्जनाच्या वेळी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये 2 जण वाहून गेले तर एका तरुणाला वाचवण्यात यश आलं, दुसऱ्याचा मृत्यू झालेला आहे। नाशिकच्या बोरगडमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडतोय आणि सगळ्याच नद्यांची पातळी वाढलेली आहे आणि त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने काल विसर्जनाच्या दरम्यान काही जणांना आपले प्राण गमवावे लागले। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, विसर्जनाच्या संदर्भात सगळी काळजी घेऊन सुद्धा असे अपघात घडले आहेत। अतिशय दुर्दैवी ह्या सगळ्या घटना म्हणाव्या लागेल। नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये या 3 घटना घडलेल्या आहेत। गणपती विसर्जनाच्या वेळी हे तिघही पाण्यात बुडून हे मृत्यू झाल्याची माहिती आता मिळत आहे। नाशिकच्या सिन्नर, आनंदवली भागात आणि बोरगड भागात अशा पद्धतीच्या हे 3 घटना घडलेल्या आहेत। गणपती विसर्जनासाठी हे गेलेले होते आणि गणपती बुडवताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघही पाण्यात बुडवले आणि मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचं आपली माहिती मिळते। मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस एक जोरात सुरू आहे आणि जे वेगवेगळ्या नद्या आहेत जिल्ह्यामधील ते देखील दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांचाही अतिशय दुर्दैवी हे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलेला आहे। नदीपात्रात 2 जण वाहून गेलेले आहेत।